गौरी किचन मध्ये पसारा आवरण्यात व्यस्त होती. तेवढ्यात तिच्या कानावर सासूबाईचा आवाज पडला. प्रकाशचे कपडे त्याच्या खोलीत ठेवून ये. सासूबाईचे बोलणे ऐकून गौरी मात्र घाबरली व ती दबक्या आवाजात सासूबाईला बोलू लागली. आई, मी त्यांच्या समोर जाणार नाही. का नाही जाणार? तुझा नवरा आहे तो. इतक्या वर्षानंतर घरी परत आला आहे आणि तू त्यांची कामे करणार नाहीस. अशी किती दिवस त्यांच्यापासून लपत फिरणार आहेस? कधीतरी त्याचा सामना करावाच लागेल ना तुला. जा पाहू. सासू ओरडल्यानंतर गौरी भीत भीत खोलीत गेली. तिथे प्रकाश टॉवेलने आपले ओले केस पुसत वॉशरूम मधून बाहेर येत होता. आज पुन्हा कोणता नवीन आळ घेण्याचा विचार आहे? प्रकाशने तिरस्काराने तिच्याकडे पाहत विचारले. गौरीने शरमेने मान खाली घातली आणि ती तिथून निघू लागली. तितक्यात पाय गल्लीच्यात अडकल्यामुळे ती तोंडावर पडणारच होती. तेवढ्यात प्रकाशने तिला आपल्या दोन्ही हातांमध्ये सावरले. ती पडता पडता तर वाचली, पण प्रकाशच्या सिक्स पॅकवर नजर पडताच ती घाबरून मागे हटू लागली. प्रकाशने तिला सोडण्याऐवजी तिच्या कमरेभोवती आपली पकड अधिकच घट्ट केली. सोडा मला. का? आता काय झाले? तुला तर नेहमी माझ्या आसपासच राहायचे होते ना. मग ही नाटकबाजी कशासाठी? प्रकाशने भुवई उंचावून तिला टोमणा मारला. मी कोणतीही नाटकबाजी करत नाहीये. मला कधीच तुमच्या जवळ यायचे नव्हते. बरं, मग 3 वर्षापूर्वी तू जे केलंस ते काय होते? ती माझी चूक होती. मला मान्य आहे आणि त्यासाठी मला लाजही वाटते. पण मी हतबल होते. गौरीची प्रकाशच्या डोळ्यात पाहण्याची हिंमत होत नव्हती. खोटे बोलू नकोस गौरी. तू हतबल नव्हतीस. तू मतलबी होतीस. माझे आयुष्य उद्ध्वस्त करून, माझे प्रेम माझ्यापासून हिरावून घेऊन आणि संपूर्ण घराण्यात माझी बदनामी करून आता तू म्हणतेस की तुला लाज वाटते. व्हॉट अ जोक. प्रकाशने हसत तिला मागे ढकलले, ज्यामुळे ती खाटेवर पडली. मला तुझी कोणतीही माफी नको आहे. तू माझी गुन्हेगार आहेस. माझ्या प्रेमाची खुनी आहेस. स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी तू मला उल्लू बनवलेस. का नाही सांगितले सर्वांना की तो मुलगा मी नव्हतो? स्वतःची आबरू वाचवण्यासाठी तू माझ्या इज्जतीचे धिंदवडे काढलेस आणि त्यासमोर मला दोषी ठरवलेस. प्रकाश प्लीज. मला मान्य आहे, मी चूक केली होती. यावेळी तिने प्रकाशच्या डोळ्यात पाहिले. बाबांनी मला ठारच मारले असते जर त्यांना समजले नसते की तो मुलगा. तू मेली असतीस ना. तो चालत तिच्या अगदी जवळ आला. तू मेली असतीस तर जास्त बरे झाले असते. निदान माझे प्रेम तरी मला सोडून गेले नसते. यावर गौरी काहीच बोलू शकली नाही. प्रकाशने स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवत दोन्ही हातांनी केस मागे सारले आणि कपाटातून आपल्या फाईल्स काढू लागला. बंद कर हे तुझे नाटक आणि बाहेर राहा. मला तुझ्या चेहऱ्याचाही तिरस्कार वाटतो. गौरी अश्रू गळत वेगाने आपल्या खोलीकडे गेली. दिवाणखान्यात बसून मासिक वाचत असलेल्या प्रकाशच्या आईने गौरीला खोलीकडे जाताना पाहिले आणि हाक मारली. गौरी, ऐक ना जरा. आईने बोलावल्यावर गौरीने स्वतःला सावरले आणि ती त्यांच्या जवळ गेली. प्रकाशशी बोलणे झाले का? काही म्हणाला का तो तुला? तिच्या लाल झालेल्या डोळ्यांकडे पाहत त्या व्याकुळतेने विचारत होत्या. प्रकाश त्यांचा एकुलता एक मुलगा होता, जो 3 वर्षानंतर घरी परतला होता. शेवटी ती आई होती. तिचे मन मानत नव्हते. गौरीवर कितीही प्रेम असले तरी प्रकाश त्यांचे स्वतःचे रक्त होते. त्याचे दूर राहणे त्यांना कधी कधी गौरीपासून अलिप्त करून जायचे. काही नाही म्हणाले ते. मी कपडे ठेवले होते. ते आता ऑफिसला जायला निघत आहे. गौरी मंद आवाजात म्हणाली. हो, ठीक आहे. तू पण जाऊन तयार हो. संध्याकाळी भाऊजींच्या घरी डिनर पार्टी आहे. प्रकाश परत आल्याच्या आनंदात प्रकाशच्या मोठ्या काकांच्या घरी जाणे म्हणजे विराजच्या समोर जाणे. ज्याच्या मुलामुळे 3 वर्षापूर्वी ते सगळं घडले होते. मी नाही येणार. गौरीच्या नाकावर सासूच्या चेहऱ्यावरील भाव पूर्णपणे बदलले. त्यांनी मासिक टेबलावर आदळले. का नाही येणार? 3 वर्षानंतर तुझा नवरा परत आला आहे
आणि तू घरी बसलीस तर लोक काय बोलतील? तू स्वतःचे आणि आमचे सर्वांचे हसू करू नकोस. गौरीकडे आता कोणताही बहाणा उरला नव्हता. ती आपल्या खोलीत आली आणि दरवाजा बंद करून भिंतीला टेकून जमिनीवर बसली. 3 वर्षापूर्वीचा भूतकाळ तिच्या डोळ्यांसमोरून फिरू लागला. अनिता आणि गौरी दोघी वर्गमैत्रिणी होत्या. प्रकाशच्या मोठ्या काकांच्या घरी एक कार्यक्रम होता, ज्याच्यासाठी अनिताने गौरीला हट्टाने सोबत नेले होते. गौरी त्यांना वैयक्तिक पातळीवरही ओळखत होती, कारण तिचे वडील प्रकाशच्या काकांच्या ऑफिसमध्ये मार्केटिंग मॅनेजर म्हणून कार्यरत होते. कार्यक्रम लॉनमध्ये आयोजित करण्यात आला होता. गौरी वॉशरूमकडे जात असताना बऱ्याच वेळापासून तिचा पाठलाग करणाऱ्या विराजने, प्रकाशच्या काकांच्या मुलाने, संधी साधून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. गौरीने कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली, पण समोरच गौरीचे वडील आणि विराजचे वडील उभे होते. विराज दोघांना समोर पाहून सुरुवातीला घाबरला, पण सावरून तो काही बोलणार इतक्यात गौरीने समोरच्या खोलीतून बाहेर पडणाऱ्या प्रकाशवर सर्व आळ टाकला की ती प्रकाशने बोलावल्यामुळे त्या खोलीत गेली होती. हे ऐकून अनिता संतापाने प्रकाशशी असलेले सर्व संबंध तोडून निघून गेली. हे ऐकून गौरीचे वडील ही प्रचंड रागात होते. मग विराजच्या वडिलांनी बदनामीच्या भीतीने त्या दोघांचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. त्यांचे लग्न तर झाले, पण प्रकाश आपल्या बाजूने एकही शब्द न बोलता भारत सोडून दुबईला निघून गेला होता आणि तिथे त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आता तो 3 वर्षानंतर परत आला होता. तर दुसरीकडे गौरी त्याच्या आई वडिलांसोबत त्याच घरात राहत होती. दारावरील थापेच्या आवाजाने ती वास्तवात परत आली. घाईघाईने दरवाजा उघडला असता समोर रीना उभी होती, प्रकाशची धाकटी बहीण. होय, काय चालले आहे? ती हसत होती, पण तिच्या डोळ्यात तसाच तिरस्कार होता, जो गौरी गेल्या 3 वर्षापासून प्रकाशच्या कुटुंबियांच्या डोळ्यात स्वतःसाठी पाहत आली होती. अरे, तू अजून तयार नाही झालीस. आई बाहेर तुझी वाट पाहत आहे. ती वरपासून खालपर्यंत गौरीकडे पाहत म्हणाली. आणि जरा घाई कर, कारण प्रकाश दादा तुझी अजिबात वाट पाहणार नाही. रीना खूप काही सुनावून निघून गेली. गौरीने हळूच दरवाजा बंद केला आणि आकाशी रंगाचा लांब गाऊन परिधान करून आरशासमोर उभी राहिली. ती आरशात सुंदर दिसत होती, यात शंकाच नव्हती. मेकअपने नावाने तिने फक्त डोळ्यांत काजळ आणि ओठांवर गुलाबी लिपस्टिक लावली होती, पण तिच्या डोळ्यात एक भकासपणा आणि चेहऱ्यावर अपराधीपणाची सावली पसरली होती. मन तिला वारंवार दोष देत होते. तिने केवळ प्रकाशलाच नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला अंधारात ठेवले होते. गौरीने स्वतःकडे एक उदास नजर टाकली, पर्स उचलली आणि खाली आली. रीना आधीच वडिलांसोबत निघून गेली होती. प्रकाश गाडीच्या पुढच्या सीटवर बसला होता. गौरी, तू मागे बस, मी पुढे बसते, प्रकाशच्या आईने मुलाचा विचार करून सांगितले. हो. गौरी काहीही न बोलता मागे जाऊन बसली. गाडीत मंद आवाजात एक इंग्रजी गाणे वाजत होते. गौरी जड अंतकरणाने खिडकी बाहेर पाहत होती. प्रकाशने एकदाही आरशातून मागे वळून पाहिले नाही. जेव्हा ते प्रकाशच्या काकांच्या घरी पोहोचले, तेव्हा संपूर्ण घर फुलांनी आणि दिव्यांच्या रोषणाईने लखलखत होते. विराज आपल्या मित्रांसोबत बाहेरच उभा राहून पाहुण्यांचे स्वागत करत होता. गाडी थांबताच विराजची नजर सर्वप्रथम गौरीवर पडली आणि त्यानंतर गाडीतून उतरणाऱ्या प्रकाशकडे. विराजच्या चेहऱ्यावर एक विषारी हास्य उमटले, जे पाहून गौरीच्या अंगात भीतीची तीव्र लहर उमटली. 3 वर्ष कशी तरी उलटून गेली होती, पण इतक्या वर्षानंतरही विराजच्या डोळ्यांतील स्वतःबद्दलची वासना ती नाकारू शकत नव्हती. विराजने पुढे होऊन प्रकाशला मिठी मारली. वेलकम भाऊ, यायला खूप वर्ष लागली. हो, काही काम होते, प्रकाशने शांत स्वरात उत्तर दिले. विराजने त्याच्या खांद्यावर हात ठेवला
आणि मागे उभ्या असलेल्या गौरीकडे पाहिले, जी आता प्रकाशच्या आईच्या मागे लपत होती. आता आमच्यापासून काय लपवणार? आम्हाला सगळं ठाऊक आहे. काम तर केवळ एक बहाणा आहे. जुन्या आठवणी तुला इथे येऊ देत नव्हत्या, खरे ना? असे म्हणून विराज मोठ्याने हसला. प्रकाशने विराजवर एक भेदक आणि थंड नजर रोखली, ज्यावर विराजने स्वतःचे हसू आवरत म्हटले, चला आता. सगळे वाट पाहत आहेत. प्रकाशने विराजचा हात आपल्या खांद्यावरून बाजूला केला आणि गौरीकडे पाहिले, जिचा चेहरा विराजला पाहून पांढरा पडला होता. प्रकाशच्या डोळ्यात पुन्हा एकदा राग आणि संशयाची ठिणगी उमटून आली. गौरी अजूनही विराजसाठी हे सगळे नाटक करत आहे, असा विचार प्रकाशच्या मनात आला. आज चालायचे की इथेच उभे राहायचे? प्रकाशने तिचा हात पकडून स्वतःच तिला आत ओढले. प्रकाशने सर्वांना भेटताना स्वतःला शक्य तितके नॉर्मल ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, कारण 3 वर्षापूर्वी याच लोकांनी त्याच्यावर किती गंभीर आरोप लावले होते. एकमेकांना भेटताना पाहून गौरी मुकाटपणे एका कोपऱ्यात जाऊन बसली. ती कोणालाही भेटली नाही आणि कोणाचेही तिच्याकडे लक्ष गेले नाही. तितक्यात विराज मागून तिच्या कानात पुटपुटला, तू आज सुद्धा तशीच आहेस, आधी सारखी सुंदर, पण मनासकास उडवणारी. तुझी प्रत्येकादा आजही माझ्या मनाला भिडते. तो इतक्या हळू आवाजात बोलत होता की गौरीशिवाय ते कोणालाही ऐकू आले नाही. सुदैवाने त्यावेळी कोणीही त्यांच्याकडे पाहत नव्हते. सगळ्या महिला जेवणाची व्यवस्था पाहण्यात व्यस्त झाल्या होत्या आणि तरुण पिढी गप्पांमध्ये मग्न झाली होती. प्रकाशही आपल्या काही सहकार्यांसोबत बसला होता. तितक्यात विराज तिथे आला आणि म्हणाला, बघ, तू आजही स्वतः किती एकटी आहेस. माझ्यापासून वाचवण्यासाठी तू प्रकाशला तर जाळ्यात ओढलेस, पण तो कधीच पूर्णपणे तुझा होऊ शकला नाही. खरंच म्हणतात, गुन्हा कधीही लपत नाही. विराजने हे बोलणे ऐकून गौरीने विव्हळत दूर जाणाऱ्या प्रकाशकडे पाहिले, जो फोनवर बोलत जात होता. त्याने एकदाही वळून तिच्याकडे पाहिले नव्हते. विराज खरेच म्हणत होता, ती आजही पूर्णपणे एकटी होती. 3 वर्षापूर्वीच्या त्या सत्याच्या आधारावर ती आजही उभी होती. जे तिने आपल्या मनाच्या खोलात गाडून ठेवले होते आणि जे तिचा श्वास गुदमरत होते. इकडे प्रकाश आपल्या मोठ्या काकांना भेटत होता, जे मगाशीच घरात आले होते. मोठ्या काकांनी पुढे होऊन प्रकाशला मिठी मारली. जिथे राहो माझ्या शेरा, बरं झालं तुला आपल्या घराची आठवण आली. त्यांच्या या बोलण्यावर प्रकाश फक्त मंद हसला आणि सांग, काम कसे चालले आहे तुझे? खूप छान. तो अतिशय अतिशय मोजक्या शब्दांत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत होता. मग मुंबईला कधी शिफ्ट होत आहेस? सध्या तरी असा कोणताही विचार नाही. बघूया पुढे काय होते, असे म्हणत तो त्यांच्याच बाजूच्या सोफ्यावर बसला. काही वेळात पार्टीत छान वर्दळ बसली. लोक येत गेले आणि गर्दी वाढू लागली. ओ भाई, मिस्टर प्रकाश आपल्या घरी पधारले तर खरे. त्यांना पाहण्यासाठी आमचे डोळे तरसले होते. विराजच्या छोट्या भावाने अत्यंत नाटकी अंदाजात डोळ्यातून अश्रू पुसत प्रकाशला टोमणा मारला. तर सगळे सहकारी हसू लागले. खरं आहे भाई, आम्ही तुम्हाला खूप मिस केले. तिकडे जाऊन तुम्ही तर आमचा संपर्कच पूर्णपणे तोडला होता. यातल्याच एका सहकार्याने म्हटले. त्यावर प्रकाश हसत म्हणाला, हो बस, थोडा शेड्यूल खूप टाईट होता आणि काम नवीन असल्याने सर्व काही मॅनेज करणे कठीण झाले होते, असे म्हणत त्याने त्याला मिठी मारली. तेवढ्यात त्याची नजर अचानक सर्वांपासून दूर बसलेल्या गौरीवर पडली. जेवणाची वेळ झाल्यावर सर्वजण जेवणाच्या मेजाकडे निघाले. एका लांबलचक टेबलवर कुटुंबातील सर्वजण उपस्थित होते. गौरीही प्रकाशच्या आईच्या बाजूला बसून लहान लहान घास खात होती. तिला स्वतःवर 2 वेगवेगळ्या व्यक्तींची नजर स्पष्टपणे जाणवत होती. एक म्हणजे बसल्या बसल्या तिला जळून खाक करण्यास तयार असलेला प्रकाश, आणि दुसरा जो आपल्या नजरेने तिला गिळून टाकू पाहत होता.
गौरी आपल्या सासरच्या मंडळींमध्ये स्वतःला अजिबात जुळवून घेऊ शकत नव्हती. तिला वाटत होते की ती क्षणात इथून गायब व्हावी. तितक्यात रीनाने सर्वांसमोर तिला दिसवत म्हटले, "गौरी, तू पण काहीतरी बोल. तुझी जीभ तर घरातच विसरून आली नाहीस ना?" तिच्या अशा बोलण्यावर सर्वांची नजर गौरीवर गेली, जी मान खाली घालून बसली होती. "यू हॅव युअरसेल्फ. ती तुझी भाव वहिनी आहे." आईने रीनाला दरवाडले, पण रीना केवळ खांदे उडवून मोकळी झाली. "काय झाले वहिनी? जेवण आवडले नाही का तुम्हाला?" "नाही विराज, माझी तब्येत थोडी ठीक नाही." गौरी मंद आवाजात म्हणाली. "तब्येत तब्येत तर एकदम सणसणीत असली पाहिजे. शेवटी प्रकाश भाऊ इतक्या वर्षानंतर घरी परतले आहेत. त्यांच्या येण्याच्या खुशीने तर तुमची प्रकृती अजून चांगली व्हायला हवी होती." विराज जाणीवपूर्वक प्रकाशला जळवण्यासाठी भाभी हा शब्द वारंवार वापरत होता. प्रकाशची आई गौरीच्या बाजूने काही बोलणार तितक्यात एक भारदस्त आवाज सर्वांच्या कानावर पडला. "गौरीला माझ्या येण्याचा आनंद असो वा नसो, पण मला नाही वाटत की तुला माझ्या येण्याचा आनंद आहे. आणि तसेही मी गौरीसोबत राहिलोच किती आहे की तिला माझ्या येण्याचा आनंद आणि जाण्याचे दुःख व्हावे." प्रकाशच्या या बोलण्यामुळे तिथले वातावरण एकदम तणावपूर्ण झाले होते. मोठ्या काकांनी प्रकाशच्या दिशेने पाहिले. सगळेच एकमेकांपासून नजर चोरून बसले होते. "ओके गाईज, जर तुमचे जेवण झाले असेल तर आपण काहीतरी गेम खेळूया." विराजच्या छोट्या भावाने तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यावर रीना मोठ्या उत्साहाने पाठिंबा दिला. "का आपण ट्रूथ अँड डेअर खेळू नये? मला खात्री आहे की याला कोणाचाच आक्षेप नसेल." काहीच वेळात सर्वजण गोल वर्तुळ करून बसले, ज्यामध्ये प्रकाशही होता. "गौरी, तू पण ये ना." रीनाने गौरीला साथ घातली. "माझे मन नाहीये, मला नाही खेळायचे." "अरे ये ना वहिनी, खेळच तर आहे. असा कोणता लपवलेला गुन्हा केलाय तुम्ही, ज्याचे सत्य बाहेर येण्याची तुम्हाला भीती वाटते?" विराज आपल्या लाबाड आवाजात पुन्हा गौरीला उद्देशून म्हणाला. "इथे बसून काय करणार?" प्रकाशच्या आईच्या सांगण्यावरून गौरीनं इच्छा असूनही त्यांच्यासोबत येऊन बसली. प्रकाशने थंड आणि कठोर नजरेने स्वतःपासून काही अंतरावर बसलेल्या गौरीकडे पाहिले आणि नंतर दुसरीकडे मान वळवली. पहिलाच राऊंड विराजकडे आला. "चल विराज, तुझे सत्य सांग. आणि अगदी खरं सांगायचे आहे, कॉलेजच्या दिवसात तुला एक मुलगी आवडली होती आणि तुला तिला मिळवण्याची इच्छाही होती, पण ती तुला मिळाली नाही. मग काय? तिला मिळवण्याची इच्छा आजही तुझ्या मनात कायम आहे की बदलली?" विराजच्या मित्राने त्याला हा प्रश्न विचारला तेव्हा सर्वांचे लक्ष विराजकडे गेले. कारण ही गोष्ट बऱ्याच जणांना पहिल्यांदाच समजली होती. तिची प्रतीक्षा मला आजही आहे. ती इतकी सुंदर आहे की तिला मिळवण्याची इच्छा माझ्या मनातून आजवर पुसली गेलेली नाही. विराज कटाक्ष टाकत गौरीकडे पाहत होता, जी हे ऐकून अस्वस्थ झाली. दुसऱ्या फेरीत फिरवलेल्या बाटलीचा कल प्रकाशकडे आला. "प्रकाश भाऊ, आता तिची पाळी आहे आणि तुम्हाला अगदी खरे खरे सांगावे लागेल. अजिबात चिटिंग करायची नाही, कारण हा खेळाचा नियम आहे." "विचारू द्या." प्रकाशचा आवाज अतिशय रुक्ष होता. संधी मिळताच विराजने तत्परतेने प्रश्न केला. "प्रकाश भाऊ, गेल्या 3 वर्षात कधी कोणत्याही मुलीने तुमच्या मनात जागा निर्माण केली की आजही ती जुनी प्रेयसी म्हणजे आणि त्यास तुम्हाला आठवते?" या संपूर्ण प्रश्नावर खोलीत एकदम शांतता पसरली. गौरीने भीतीपोटी प्रकाशकडे पाहिले. प्रकाशचे डोळे रागाने लाल झाले होते. त्याने मुठी इतक्या घट्ट आवळल्या होत्या की हातांच्या हिरव्या निळ्या नसा स्पष्ट दिसू लागल्या होत्या. "माझ्या आयुष्यात आणि त्यापेक्षा जास्त कोणालाही महत्व नव्हते आणि कधीच असणार नाही." प्रकाशने आपल्या नजरा गौरीच्या चेहऱ्यावर रोखल्या, जिथून आता अश्रू ओघळत होते. काही लोक आपल्या आयुष्यात बळजबरीने समाविष्ट होतात, खरे, पण ते मनात कधीच स्थान मिळवू शकत नाहीत. ते प्रेम नसते,
तर एक तडजोड असते. प्रकाशचे हे उत्तर गौरीच्या हृदयावर जणू खंजरासारखे वार करत होते. तो सर्वांसमोर तिची तशी थट्टा उडवेल यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. वातावरणात एक अनामिक घुसमट निर्माण झाली होती. आता पुढच्या फेरीत रीनाने पुन्हा ती फिरवलेली बाटली गौरीच्या दिशेने येऊन थांबली. ट्रूथ की डिअर, हे काय बोलतेस रीना? मला नाही वाटत की गौरीने ट्रूथ निवडावे, कारण कदाचित तिच्या मनात एखादे मोठे गुपित असेल आणि इथे खरे सांगावे लागते. खोटे अजिबात चालत नाही. विराट पुन्हा एकदा मध्येच बोलू लागला. बरोबर, गौरीने थरथरत्या आवाजात म्हटले. यावर रीनाने प्रश्न विचारला. बरं, तर तुझा प्रश्न हा आहे की तू लग्न आधीपासूनच भाऊला पसंत करत होतीस का? माझा अर्थ असा की तुला चांगले ठाऊक होते ते आणि त्यावर किती प्रेम करतात, तरीही तू त्यांच्याशी लग्न कसे केले? रीना विचारत होती. नाही, मी प्रकाशवर प्रेम करत नव्हते आणि मला वाटत नाही की याहून जास्त सत्य सांगण्याची मला गरज आहे. वहिनी, आमच्या प्रश्नांचेही योग्य उत्तर झाले नाही. बस, आता खूप झाले. आता सर्वजण आपल्या जागेवरून उठा. विराज आणखी काही विष पेरणार त्याआधीच मोठ्या काकांच्या बोलण्याने तो खेळ तिथे संपला. संधी मिळताच गौरी तिथून पळून गेली, कारण या लोकांसोबत बसून त्यांची विषारी बोलण्याची आणखी सहन करू शकत नव्हती. ती पळतच घराच्या मागच्या बाजूला आली, जिथे अंधार होता. ती आपल्या नशिबाच्या या खेळावर चेहरा हातामध्ये लपवून हुंदके देऊन रडू लागली. का? मी स्वतःसोबत प्रकाश आणि आनंदाचे आयुष्य का उद्ध्वस्त केले? त्या दिवशी मी विराटचे सत्य सर्वांसमोर का आणले नाही? मी माझ्याच हाताने सर्व काही मातीत मिळवले. प्रेम करणाऱ्या जीवांना मी वेगळे केले. प्रकाशचा कोणताही दोष नसताना त्याला शिक्षा मिळाली, फक्त माझ्या एका खोट्या बोलण्यामुळे. हा खोटेपणा मला आतून पोखरून टाकतोय. मी या खोट्याचा हा भार आणखी सोसू शकत नाही. मी काय करू? रडत रडत ती स्वतःशीच पुटपुटत होती. या अश्रूंना वाहण्यात काहीच फायदा नाही, विशेषत अशा व्यक्तीसाठी ज्याला तुझी कोणतीही किंमत नाही. तू इथे काय करत आहेस? निघून जा इथून. गौरी तिरस्काराने बोलली. माझ्या जुन्या प्रेयसीला भेटायला आलोय. इतक्या वर्षानंतर तुला पाहतोय. जरा नीट डोळे भरून पाहू तरी दे. तो तिच्या आणखी जवळ आला. तुला वाटत होते ना की प्रकाश परत आला की सर्व काही नीट होईल, पण तू पाहिलेस आजही तो तुझ्यावर किती तिरस्कार करतो. तो तुला नाही तर आणि त्याला आपल्या हृदयात बसवून बसलाय. त्याच्या मनात तुझ्यासाठी तीळ मात्र जागा नाही. तो तुझ्या आठवणीत रडतो. प्रकाश माझ्यामुळे रडतोय, कारण मी त्याच्यासोबत वाईट केले आहे. पण तू जगातील सर्वात नीच आणि हलकट माणूस आहेस. त्या दिवशी मी सर्वांना सत्य सांगायला हवे होते. ती संतापाने बोलत होती. कोणी रोखले होते? जा सांग सर्वांना. इनफॅक्ट मी तर म्हणतो की तू थेट प्रकाशला जाऊन सर्व काही सांगून टाक. सांगून देईन मी सगळ्यांना. एक मिनिट. तू जाऊन सर्वांनाही सांगशील की स्वतःचा जीव आणि इज्जत वाचवण्यासाठी तू त्यांच्या कुटुंबातील सर्वात कर्तबगार मुलाला गोवले होतेस. जरा विचार कर, सगळ्यांची काय प्रतिक्रिया असेल. आणि प्रकाश, तो तुला कधीच माफ करणार नाही. अरे रे, किती वाईट झाले ना तुझ्यासोबत की तू जाऊनही सत्य सांगू शकत नाहीस. विराज तिच्या अगदी जवळ उभा राहून कुत्सित हसत कुसबुसत होता. आणि तसेही जर तू कधी असे करण्याचे धाडस केले तरीही माझे काही बिघडणार नाही, कारण माझ्याकडे तुझी सही असलेले ते प्रेमपत्र सुरक्षित पडून आहे. पत्र? तू कोणत्या पत्राबद्दल बोलतोयस? मी तुला कोणतेही पत्र पाठवले नव्हते. गौरीने आश्चर्यचकित होत विचारले. बरं, मला चांगले ठाऊक आहे की ते तू पाठवले नव्हतेस. ते मी तयार करून घेतले होते. मला आधीच ठाऊक होते की तू कधी ना कधी आपल्या मनाच्या दबावाखाली येऊन सत्य सर्वांसमोर आणशीलच. म्हणूनच बघ,
मी तो रस्ता आधीच बंद करून ठेवला आहे. आता जर तू कधी असा प्रयत्न केलास तर मी तुला पूर्णपणे बर्बाद करून टाकेल. त्याचे बोलणे ऐकून ती थिजल्यासारखी उभी राहून विराजचा चेहरा पाहत राहिली. तिचे एक खोटे आता तिच्याच गळ्याचा फास बनले होते. गौरी, तू कुठे आहेस? प्रकाश, ज्याने विराजला गौरीच्या मागे जाताना पाहिले होते, तो गौरीला शोधत आवाज देत पुढे येत होता. गौरी त्याच्या आवाजाने पुरती हादरून गेली. तिकडे विराज झटपट अंधारात नाहीसा झाला, पण प्रकाशच्या तीक्ष्ण नजरेपासून त्याची सावली लपून राहिली नव्हती. कोणाला भेटायला आली होती तिथे? गौरीचे रडून लाल झालेले डोळे आणि मनगटावर उमटलेले बोटांचे वरण पाहताच प्रकाशचे जबडे रागाने कडकडले. तो संतापाने तिच्या खांद्यांना घट्ट पकडून गुरकावत म्हणाला, विराज कुठे आहे? तो तुझ्या पाठोपाठच आला होता ना? प्रकाशचे डोळे गौरीच्या चेहऱ्याचा अंदाज घेत होते. गौरी पूर्णपणे अडकली होती. विराज तिला ब्लॅकमेल करून गेला होता. मी मी इथे एकटीच होते. का खोटे बोलतेस? त्या प्रत्येकाला वाचवायचे आहे तुला. प्रकाशने गौरीचा बाहू ओढून स्वतःकडे खेचला. प्रकाश, सोडा मला, लागते मला. गौरी रडत रडत मंद आवाजात म्हणाली, जेणेकरून तिचा आवाज इतरांच्या कानावर पडू नये. तुलाही वेदना होतात. प्रकाश मोठ्याने हसत तिचा बाहू आपल्या कमरेवर नेऊन ठेवला. वेदना म्हणजे काय असते तुला ठाऊक आहे का? नाही गौरी, तुला वेदनेच्या वेसाही पत्ता नाही. पण हरकत नाही, मी सांगतो वेदना काय असते ती. वेदना ती आहे जी मी गेल्या 3 वर्षापासून तुझ्या रूपामुळे सहन करतोय. वेदना ती आहे जी मी माझे प्रेम गमावल्याच्या दुःखात दररोज जगतोय. वेदना ती आहे जी मला कोणतीही सुख नसताना मिळाली आणि हे सगळे फक्त तुझ्यामुळे झाले. प्रकाशने तिला झटकन मागे ढकलले, ज्यामुळे गौरी भिंतीवर जाऊन आदळली. तिच्या तोंडातून दबलेला हुंदका बाहेर आला, पण समोर उभ्या असलेल्या त्या व्यक्तीवर त्याचा तीळ मात्रही परिणाम झाला नाही. मी काही वेडी नाही. मी स्वतः विराजला याच बाजूला येताना पाहिले होते आणि आता तुझ्या हातावरील हे बोटांचे बळ. अजून किती खोटे बोलशील? किती खाली घसरशील तू माझ्या नजरेत? 3 वर्षापूर्वी तू त्याला वाचवण्यासाठी मला येडे बनवले होतेस. तुम्हाला जे वाटते ते बिनधास्त विचार करा. प्रकाश, पण मी कोणताही गुन्हा केला नाहीये. आणि एक सांगू का? जर तुम्हाला माझ्याबद्दल एवढाच प्रॉब्लेम आहे तर मला सोडून का देत नाही? का माझा आणि तुमचा असा तमाशा बनवून ठेवलाय? सोडून देऊ तुला? प्रकाशने एक भुवई उंचावत उपरोधाने विचारले. तुला खात्री पटवून देऊ? तुला सोडून देऊ ज्याने माझा संपूर्ण सुखाचा संसार उद्ध्वस्त केलाय आणि तू त्या विराजकडे जाऊन मजेत आयुष्य जगशील? नाही गौरी, ही चूक मी कधीच करणार नाही. मी तुला माझी पत्नी म्हणून घरात ठेवीन, पण तुझी कोणतीही इच्छा पूर्ण होणार नाही. तू अशीच तळमळशील, अशीच घायकुती निघशील, पण तुला कधीच या नात्यातून मुक्त करणार नाही. पार्टी संपल्यावर सर्वजण आपापल्या घरी निघून गेले. सगळेजण दमल्यामुळे लवकरच आपल्या खोलीत जाऊन झोपी गेले. गौरीला जाग आली तेव्हा सकाळचा प्रकाश सर्वत्र पसरला होता. पाखरांची किलबिल चालू होती आणि थंडगार वाऱ्यामुळे वातावरण अतिशय आल्हाददायक झाले होते. गौरी आपल्या जड झालेल्या पापण्या उघडून वॉशरूम मध्ये फ्रेश झाली आणि खाली आली. तिचा इरादा किचन मध्ये जाऊन सर्वांसाठी नाश्ता बनवण्याचा होता. गौरी, हा कॉफीचा मग प्रकाशच्या खोलीत घेऊन जा. प्रकाशच्या आईने तिला वाटतच थांबवले आणि कॉफीचा मग तिच्या हातात देऊन त्या निघून गेल्या. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, गौरी आणि प्रकाश पुन्हा एक होईल का? बघूया पुढील भागात. पुढील भाग न चुकता ऐकण्याकरिता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.